Audio Jungle. जय हिंद, मैं फिरोज तड़वी और आप देख रहे हैं जीएन न्यूज़। जलगांव जिले के एरोंडोल तालुके के रिंगन गांव यहाँ का लापता एक 13 साल का लड़का तेजस महाजन इसका गला चीरकर मारने की वारदात मंगलवार की सुबह सामने आई थी। इस वारदात में शामिल 2 मध्य प्रदेश के आरोपियों को पुलिस हिरासत में लिया गया है और तीसरे आरोपियों को ढूंढा जा रहा है। जलगांव जिले की पुलिस का अच्छा काम, 36 घंटे के अंदर ही पुलिसों ने गुनहगारों को पकड़ लिया। रिंगनगांव परिसर में रखवाली के लिए आए हुए मध्य प्रदेश से 3 लोग दारू के नशे में जा रहे थे, तभी उन्हें तेजस का धक्का लगा। फिर तीनों ने तेजस को मारपीट की और फिर तेजस का गला चीरकर उसे मार डाला, ऐसा पुलिस प्रशासन की ओर से बताया जा रहा है। देखते रहिए जीएन न्यूज़। 16 तारीख सायंकाळी एरंडोल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रिंगणगाव गावात एक 14 वर्षीय मुलांचा मिसिंग कंप्लेंट आल्या होत्या। त्याच्या अनुषंगाने एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग ज्या लहान मुलं असल्यामुळे किडनॅपिंगचे गुन्हा आम्ही दाखल करण्यात आले होते आणि गुन्हा दाखल झाल्यापासून रात्रभर गावात अनेक गावाचे शेजारी आम्ही सर्चिंग केलं गावकऱ्याच्या सहाय्याने। काल म्हणजे 17 तारीख सकाळी अंदाजे 6 वाजता 14 वर्षाच्या मुलांचा मृतदेह आढळून आला होता। त्या मृतदेहात गळ्यावरती एक जखमा होता आणि ते मरण अवस्थेत मिळाले होते। मग त्याच्या अनुषंगाने मर्डरचे गुन्हा दाखल करून पुढील तपास करायला सुरू केला। पुढील तपासादरम्यान 3 आरोपी जे तिथं त्या गावात कामानिमित्त आले होते आणि मध्य प्रदेशचे रहिवासी आहे, 3 आरोपी गावात नाही आहेत असे निष्पन्न झालं। मग 3 आरोपींचा आम्ही शोध सुरू केला। एका आरोपींना आम्ही आमच्याच बॉर्डरवरती त्यांना पकडण्यात आला। त्यांना आरोपींना तपासादरम्यान त्यांनी मर्डर करण्याची कबुली दिलेली आहे। त्यांनी दुसऱ्या आरोपींचं अजून 2 साथीदारांचं त्यांना नाव दिलेलं आहे। ते 2 साथीदारांपैकी एक आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि आणखीन एक आरोपींचा आमचा शोध चालू आहे। जे अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे हरदास वरखाले आणि दुसऱ्या आरोपींचं नाव आहे सुरेश खरते आणि आणखीन एक आरोपी फरारी आहे। नेमकं मर्डर करण्याचा हेतू अशा होत्या, म्हणजे हे 3 आरोपी 16 तारीख सायंकाळी अंदाजे 8 वाजता दारूच्या पिऊन नशेमध्ये होत्या। हे 14 वर्ष मुलांचा धक्का लागला होता। धक्कावर बाताबाती झाला आणि शेवटी ही 3 लोकांनी ते लहान मुलांना मारहाण केलं होतं आणि मारहाण करत असताना ते आरोपींपैकी एका आरोपी त्यांच्या गळावरती चाकूने वार केला। मग त्याच्या मरण पावलं म्हणून त्यांना पूर्ण कन्फर्म झाल्यानंतर हे मृतदेह त्यांना कुठे डिस्पोज करावा त्यांनी काय वेळेला त्यांनी विचार करून मग गावाच्या शेजारी त्यांना एका शेतामध्ये ते मृतदेह त्यांना उचलून घेऊन तिकडे टाकून दिले होते। मग नंतर हे 3 लोकांनी गावामधून फरार झाले होते। याच्यामध्ये काही नरबळीचं प्रकरण होतं का? तसे नरबलीचं कुठलंही प्रकरण तपासामध्ये निष्पन्न नाही झालेलं आहे। म्हणजे जे काय आहे 3 लोकांनी दारूचं पिऊन नशेमध्ये असे कृत्य केलेले आहे। आरोपी परप्रांतीय आहे? आरोपी 3 आरोपी मध्य प्रदेश खरगोन जिल्ह्याचा रहिवासी आहे। हे 3 आरोपी इथं कामानिमित्त आले होते, शेतामध्ये काम करायचं निमित्त इथं आले होते। सर त्यांची काही क्रिमिनल हिस्ट्री आहे? या 3 आरोपींचं कुठलंही क्रिमिनल हिस्ट्री अजूनपर्यंत समोर नाही आलं। Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Audio Jungle.